नमस्ते विद्यार्थी. आज आपण भूगोलातलं जे प्रकरण 3 आहे, बाह्य प्रक्रिया भाग 1, यामधील रासायनिक विधारणाचा भाग आपण पाहणार आहोत. गेल्या व्हिडिओमध्ये आपण काय केलेलं होतं की कायिक विधारण जे आहे त्या कायिक विधारणाचा भाग आपण पाहिला आणि कायिक विधारण कोणकोणत्या कारणांमुळे होतं ते पाहिलं, ज्याच्यामध्ये मग तापमान, पाणी, दहीवर, स्फटिकांची वाढ या कारणांमुळे कायिक विधारण कसं होतं याची माहिती आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलेली होती. आत्ता आपण पाहणार आहे विधारणाचा पुढचा दुसरा प्रकार, रासायनिक विधारण. ठीक आहे. आता हे रासायनिक विधारण जे आहे खडकांचं, जर भूपृष्ठावर असणारे जे खडक आहेत या खडकांचं जे रासायनिक विधारण आहे ते ह्या 3 प्रकारात होत असतं. त्यातला पहिलं कारण म्हणूया आपण रासायनिक विधारण होण्यापाठीमागचं, ते पहिलं कारण आहे कार्बन, दुसरं कारण आहे द्रवीकरण आणि तिसरं कारण आहे भस्मीकरण. आता तुम्हाला पुस्तकामध्ये सुद्धा पान नंबर 26 आणि 27 वरती या रासायनिक विधारणाची माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. ठीक आहे. आता हे रासायनिक विधारण जे आहे हे प्रामुख्याने पाणी या घटकामुळे होतं. पाणी. ठीक आहे. म्हणजे ज्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो, जास्त पर्जन्याचे जे प्रदेश असतात अशा प्रदेशामध्ये हे रासायनिक विधारण घडून येतं म्हणायचं पाण्यामुळे. आता हे कसं रासायनिक विधारण खडकांचं घडतं किंवा खडकांची झीज रासायनिक प्रकारे कशी होते पाण्यामुळे याची माहिती आपण ह्या 3 मुद्द्याच्या साहाय्यानं पाहणार आहे. त्याच्यातला पहिला मुद्दा तुम्हाला सांगितलेला आहे बघा, कार्बनन. आता हे कार्बनन ही क्रिया कशी घडते आणि खडक कसे झिजतात, कार्बनन ही क्रिया घडून खडक झिजतात कसे, तर ज्या वेळेला पर्जन्यमान सुरू असते किंवा जेव्हा पाऊस चालू असतो, ठीक आहे, त्यावेळेला अवकाशातून येणारा जो पाण्याचा थेंब आहे हा थेंब जमिनीपर्यंत प्रवास करत असतो आणि तो प्रवास करत असताना म्हणजे आपण म्हणलं की हा पावसाचा थेंब हा असा जमिनीखाली इकडं प्रवास करत येत आहे. ठीक आहे. खाली जर पावसाचे थेंब येत आहे, जेव्हा ते प्रवास करत असतात त्या प्रवासावेळी ह्या पावसाच्या थेंबांमध्ये, पाण्याच्या थेंबांमध्ये हवेमध्ये असणारा जो कार्बन डायऑक्साईड आहे हा कार्बन डायऑक्साईड वायू सुद्धा ह्या पाण्याच्या थेंबांमध्ये मिसळतो. म्हणजे पाण्याच्या थेंबाचं ऍक्च्युली रेणूसूत्र काय असतं, पाण्याच्या थेंबाचं H2O. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये काय होतं, कार्बन डायऑक्साईड मिसळला जातो म्हणजे CO2. हा कार्बन डायऑक्साईडचे रेणूसूत्र आणि त्यापासून कार्बोनिक आम्ल तयार होतं H2CO2 नावाचं कार्बोनिक आम्ल. ठीक आहे. H2CO3 नावाचं कार्बोनिक आम्ल तयार होतं म्हणायचं ह्या पाण्याच्या थेंबांचं, पावसाचं पडणाऱ्या पाण्याच्या थेंबांचं. पाणी हा जो घटक आहे विद्यार्थी मित्रो, हा वैश्विक विद्रावक म्हणून ओळखला जातो. वैश्विक विद्रावक आहे पाणी. ठीक आहे. म्हणजे बहुतांशी जास्तीत जास्त घन पदार्थ कोणत्या द्रव पदार्थामध्ये विरघळत असतील तर ते पाण्यामध्ये जास्त प्रमाणात विरघळतात इतर द्रव पदार्थांच्या तुलनेत. म्हणजे आपण पेट्रोल, डिझेल, दूध किंवा इतर कोणताही द्रव पदार्थ आपण घेतला, त्या द्रव पदार्थांच्या तुलनेत पाणी या द्रव पदार्थामध्ये जास्तीत जास्त पदार्थ विरघळतात, म्हणून पाण्याला वैश्विक विद्रावक म्हटलं जातं. हे IMP आहे, हे लक्षात ठेवा. पाण्याला वैश्विक विद्रावक असं म्हटलं जातं कारण पाण्यामध्ये काय होतं, बहुतांशी घन पदार्थ जे आहेत ते त्या ठिकाणी विरघळत असतात. ठीक आहे. मग हे कार्बन घडत असताना काय घडतंय की पर्जन्याचे, पावसाचे जे थेंब आहेत त्या पावसाच्या थेंबांचा जेव्हा जमिनीच्या दिशेने प्रवास सुरू असतो त्या प्रवासादरम्यान त्या पावसाच्या थेंबांमध्ये काय होतो, कार्बन डायऑक्साईड मिसळतो. ठीक आहे. म्हणजे पाण्याचं रेणूसूत्र H2O आणि कार्बन डायऑक्साईड मिसळला तो CO2 आणि यापासून H2CO3 नावाचं कार्बोनिक आम्ल त्या ठिकाणी तयार होतं. आणि ह्या कार्बोनिक आम्लाचा वारंवार खडकावरती मारा होत राहिल्यास त्यापासून खडकावरती कार्बनन ही क्रिया घडते आणि त्या खडकाची झीज होते, त्या खडकाचा अपक्षय होतो म्हणायचं. या पद्धतीने काय केलेलं आहे, कार्बनन या क्रियेद्वारे रासायनिक विधारण कसं घडतं हे आपल्याला पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला हे पान नंबर 26 वरती सांगितलेलं आहे की पावसाच्या थेंबामध्ये कार्बन डायऑक्साईड मिसळतो, त्यापासून हे कार्बोनिक आम्ल तयार होतं आणि या कार्बोनिक आम्लामुळे काय होतं की खडकाची झीज होते म्हणायचं. त्याच्यानंतर दुसरा घटक तुम्हाला सांगितलेला बघा, द्रवीकरणाचा भाग.
आता आपण दुसरा घटक पाहणार आहोत, रासायनिक विदारणाचा द्रवीकरण. आता हे द्रवीकरण कसं घडतं, तर जास्त पर्जन्याच्या प्रदेशामध्ये, तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की रासायनिक विदारण जे आहे ते जास्त पर्जन्याच्या प्रदेशामध्ये त्या ठिकाणी प्रामुख्याने घडून येत असते. आता द्रवीकरणाची क्रिया खडकांच्या झिजेस कशी कारणीभूत ठरते, तर जास्त पर्जन्यामुळे, पावसाच्या वारंवार माऱ्यामुळे काय होतं की खडकांमध्ये असणारी जी खनिजे असतात, मला पाठीमागेही सांगितलेलं आहे की खडक म्हणजे अनेक खनिजांचं मिश्रण असतं. ठीक आहे. मग पावसाच्या वारंवार माऱ्यामुळे खडकामध्ये असणारी काही खनिजे काय होतात, विरघळतात आणि त्या खडकामधून ती बाजूला निघून जातात. जसं मी आता इथे एक खडक नमुन्यासाठी या ठिकाणी आणलेला आहे, तुमच्याही आसपास असे खडक असतील की हा जो खडक आहे, या खडकावरती पावसाचा वारंवार मारा झाल्यामुळे या खडकातील जी काही खनिज जी विद्रावक आहेत, अशा प्रकारची खनिजे ह्या खडकामधून विरघळून निघून गेलेली आहेत बाजूला, आणि त्यामुळे हा खडक जो आहे तो असा ठिसूळ बनलेला आहे. म्हणजे ही त्याची आपल्याला असे ठिसूळ बनलेला हा खडक या पद्धतीने दिसून येतो. त्याचं कारण काय की या खडकामध्ये असणारे जे अनेक खनिजे आहेत, जे विद्रावक खनिजे आहेत, ती पावसाच्या माऱ्यामुळे निघून गेलेली आहेत. ठीक आहे. आणि ही जी क्रिया घडते यालाच त्या ठिकाणी द्रवीकरण म्हणायचं आहे. आणि मग ही खनिजे जी निघून जातात या खडकामधून, ती निघून गेलेली खनिज त्याचं अवक्षेपण किंवा पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते वाहत जाऊन एखाद्या ठिकाणी जाऊन साचतात आणि त्याच्यापासून तुम्हाला पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे बघा की चुनखडीसारखे जे खडक आहेत, ते चुनखडीसारखे खडक जे आहेत ते तयार होतात म्हणायचे. चुनखडीसारखा खडक कसा तयार होतो की हा जो मूळ खडक असतो, या मूळ खडकावरती पावसाच्या माऱ्यामुळे त्याच्यातील खनिज जे आहेत ते विरघळून जातात आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर जाऊन ते एखाद्या ठिकाणी जाऊन साचतात आणि त्याच्यापासून चुनखडीसारखे खडक तयार होतात. आणि हा जो मूळ खडक असतो, हा मूळ खडक या द्रवीकरणाच्या क्रियेमुळे काय होतो, ठिसूळ असा बनतो. असं हे दुसरा रासायनिक विदारणाचा प्रकार म्हणायचा किंवा दुसरं कारण म्हणायचं, द्रवीकरण म्हणायचं. ठीक आहे. याच्यानंतर तिसरं कारण आपण पाहणार आहे रासायनिक विदारणाचं, भस्मीकरण. भस्मीकरण म्हणायचं तिसरं कारण. रासायनिक विदारणाचा तिसरं कारण म्हणूया आपण किंवा तिसरा घटक म्हणूया जो रासायनिक विदारणावरती इफेक्ट करतो, तो म्हणजे भस्मीकरण. ठीक आहे. आता भस्मीकरण झालेले सुद्धा काही खडक तुमच्या आजूबाजूला दिसतील. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपण चिखल वगैरे जास्त होत असेल तर आपण मुरुम टाकतो बघा, मुरुम असतो लाल रंगाचा. मी तोही खडक इथे एक आणलेला आहे की समजा हा खडक आहे, हा मुरुमाचा खडक आहे. ठीक आहे. आता याच्यावरती काय झालेलं आहे, भस्मीकरणाची क्रिया झालेली आहे म्हणायची. आता हे भस्मीकरण कसं घडून येतं, पुस्तकामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे बघा की खडक जो असतो तो अनेक खनिजांचं मिश्रण असतो आणि ज्या खडकामध्ये लोह खनिजाचं प्रमाण जास्त असतं, लोह खनिजाचं प्रमाण ज्या खडकामध्ये जास्त असतं, अशा खडकावरती पाण्याचा, पर्जन्याचा किंवा पावसाचा वारंवार जर मारा झाला तर त्यामुळे काय होतं, त्या लोह खनिजाला गंज चढतो म्हणायचा. जसं आपल्याला माहिती आहे, उदाहरणादाखल तुम्हाला सांगायचं, पुस्तकात सुद्धा तुम्हाला प्रयोग सांगितलेला आहे खेळ्यांचा. कापडामध्ये खेळे गुंडळून ठेवा आणि काही दिवसानंतर बघा ते गंजलेले दिसून येतात. किंवा आपण उघड्यावरती पडलेले पत्रे बघतो किंवा काही धातूच्या वस्तू, लोखंडाच्या वस्तू अशा पडलेल्या आपण उघड्यावरती पाहतो. मग काही कालावधीनंतर त्याला गंज चढतो, तो आपल्या हाताला लागतो सुद्धा गंज. ठीक आहे. जसं आता हा खडक आणलेला आहे मी, तुम्हाला इथं दिसेल की हा तांबूस रंगाचा आकार याचा तयार झालेला आहे. याच्यावरती पाण्याचा वारंवार मारा झाल्यामुळे आणि याच्यामध्ये लोह खनिजाचं प्रमाण जास्त आहे. आणि ह्या दगडावरती जर मी असं बोट फिरवलं तर इथं आपल्याला लाल रंग हाताला त्या ठिकाणी लागलेला दिसून येतो. म्हणजे काय होतं की खडकामध्ये असणारे जे लोह खनिज आहे, ह्या लोह खनिजावरती पाण्याचा मारा झाल्यामुळे ते लोह खनिज गंजतं म्हणायचं. किंवा तुम्हाला पुस्तकामध्ये सांगितलेलं बघा, लोहावर गंज येतो आणि त्यामुळे त्या खडकाचा आकार तांबूस रंगाचा होतो, त्या खडकाची झीज होते. म्हणजे हा जो खडक आहे याच्यावरती जो तांबूस रंग असा आलेला आहे, जो आपल्या हाताला सुद्धा लागणार आहे पुसल्यानंतर, म्हणजे हाताला लागणार आहे हा तांबूस रंग, याचा अर्थ काय की या खडकाची झीज झाली म्हणायची, भस्मीकरण या खडकाचं झालं म्हणायचं. ठीक आहे. या पद्धतीनं काय होत आहे की ही भस्मीकरणाची क्रिया जी आहे ती घडत असते. ही भस्मीकरणाची क्रिया कशी घडत असते, तर खडकामध्ये असणारं जो लोह आहे, म्हणजे लोखंडाचा आपण जर
विचार केला तर त्याला Fe संज्ञा दिली जाते Fe. आणि पाणी म्हणजे H2O. ठीक आहे. यांच्यामध्ये काय होते, क्रिया, रासायनिक अभिक्रिया घडते आणि त्या खडकाला गंज त्या ठिकाणी चढतो आणि त्यामुळे भस्मीकरणाची क्रिया घडते म्हणायचं. आता हे खडकावरतीच होतं असं नाही. तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे अनेक धातूच्या वस्तू आपण पाहतो, त्या धातूंच्या वस्तूंवरती सुद्धा भस्मीकरणाची क्रिया घडते. तसंच त्या ठिकाणी आपण सफरचंद जर चिरलं आणि ते जर फ्रीजमध्ये ठेवलेलं असेल तर काही कालावधीनंतर त्याला सुद्धा तांबूस रंग येतो. तिथं सुद्धा काय होतं की सफरचंदामध्ये असणारं जे लोह आहे त्या लोहावरती भस्मीकरणाची क्रिया घडते म्हणायचं. पुस्तकात हे तुम्हाला उदाहरण हे सांगितलेलंच आहे म्हणायचं. तर अशा पद्धतीनं रासायनिक खडकांचं जे विदारण आहे हे रासायनिक विदारण खडकांचं मागे सांगितल्याप्रमाणे कार्बनन, द्रवीकरण आणि भस्मीकरण ह्या 3 त्या ठिकाणी क्रियांमुळे प्रामुख्याने घडून येतं रासायनिक विदारण म्हणायचं. त्याचा तुम्ही काय करा, पुस्तकामध्ये पान नंबर 26-27 वरती माहिती दिलेली आहे ती तुम्ही पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे, जैविक विदारणाची माहिती पाहणार आहे. तसंच आपली जी घटक चाचणी असणार आहे, या घटक चाचणीसाठी काय करायचं आहे तुम्हाला, भूगोलातील प्रकरण 2 आणि 3 या 2 प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे. आणि इतिहासासाठी काय करायचं आहे, प्रकरण 1, 2 आणि 4, तिसरं प्रकरण नाही, 1, 2 आणि 4 ह्या 3 प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे. तिसरं प्रकरण ड्रॉप केलेलं आहे. त्याचं कारण हे थोडक्यात एक्सप्लेन करण्यासारखं नाही आहे. ते वर्गामध्ये किंवा पुढं जर शाळा सुरू झाली तर पुढं मी घेईन किंवा मग ते वेगळ्या पद्धतीने तुमच्या पुढं प्रेझेंट करावं लागणार आहे. त्याचा कंटेंट थोडा वेगळा आहे, त्यामुळे तिसरं प्रकरण मी बाजूला ठेवलेलं आहे. तर प्रकरण इतिहासातलं 1, 2 आणि 4 याचा अभ्यास करायचा आहे, इतिहासातल्या प्रकरणांचा. आणि भूगोलातील प्रकरण 2 आणि 3 या प्रकरणांचा काय करायचा आहे, चाचणीसाठी तुम्हाला अभ्यास करायचा आहे म्हणायचं.